तर बातमी नाशिकमधून नाशिकच्या भुजबळ फार्मवर समता परिषदेची बैठक सुरू झाली आहे। भुजबळांनी नाशिकमधील उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर ही बैठक सुरू झाली आहे। भुजबळांच्या समर्थनार्थ इथे जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते आहे। तर प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्या सोबत आहे। चंदन, काय घडतंय बैठकीमध्ये? छगन भुजबळ यांनी खरं तर 3 दिवसांपूर्वी अधिकृत घोषणा करून निवडणुकीतून आपली माघार जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। मात्र समता परिषदेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची आज भुजबळ फार्म या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत भुजबळांनी उमेदवारी करावी, लढावं अशा पद्धतीची एक मागणी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी केली जाते आहे। सध्या भुजबळ फार्म या ठिकाणी छगन भुजबळ उपस्थित आहेत आणि आपण या ठिकाणी बघतोय की छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी समता परिषदेचे जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करत आहेत, घोषणाबाजी करण्यात येते आहे आणि एकूणच या संपूर्ण निवडणुकांची जी माघार छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे त्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी निवडणूक लढवावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची आता मागणी लक्षात घेऊन भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाना, काय नेमकी मागणी असणार आहे आपली? आपण आता काय ठराव केलाय? भुजबळ साहेबांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी या ठिकाणी आज समता परिषदेकडनं एक मीटिंग आयोजित केली होती। त्या मीटिंगमध्ये असं ठरलेलं आहे का या ठिकाणी जो विकास नाशिक शहराचा झालेला आहे, सन्माननीय समीरभाऊ भुजबळ खासदार असताना नाशिक त्र्यंबक रस्त्याचा विकास झालेला आहे। शिर्डी उमेदवारी करावी अशी आपली मागणी, काय मागणी असणार आहे? आमची सगळ्यांची हीच इच्छा आहे की नाशिकचा विकास होऊ शकतो तो फक्त छगन भुजबळ साहेबांमुळेच होऊ शकतो। त्यांनी एवढा लढा दिलाय तर आमची अशीच इच्छा आहे की साहेब जो निर्णय घेतील आम्ही पूर्णपणे पाठिंबा देणार। पूर्ण समता परिषद सगळे लोक त्यांच्या मागे उभे राहणार, पण साहेबांनी त्यांचा निर्णय बदलावा अशी आमची जास्त इच्छा। आपण बघतोय की या ठिकाणी सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित आहेत। भुजबळ फार्म या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते भुजबळ यांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यासोबतच कोणत्याही परिस्थितीमध्ये भुजबळांनी ही निवडणूक लढवावी अशा पद्धतीची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते। समता परिषदेसोबतच महिला पदाधिकारी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत त्यांच्या माध्यमातून छगन भुजबळ यांना आज पुन्हा एकदा विनंती केली जाणार आहे की भुजबळ यांनी नाशिकमधून निवडणूक जी आहे ती लढवावी आणि एकूणच ज्या पद्धतीचं वातावरण सध्या नाशिकमध्ये बघायला मिळत आहे त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी ही निवडणूक लढवण्याची मागणी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी केली जाते। आपण बघतोय की संपूर्ण भुजबळ फार्म परिसरामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी। नक्कीच चंदन, त्याच्यामुळे नाशिकच्या प्रत्येक बातमीवरती आपलं लक्ष असणारच आहे।